झी 24 तास एक पाऊल पुढे। अत्यंत महत्त्वाची पहिली बातमी नांदेडहून आपल्याकडे येते आहे। नांदेड महापालिकेमध्ये शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड गोंधळ झाला। उर्दू शाळा सुरू करण्याच्या कारणावरून दोन्ही पक्षांचे नगरसेवक आमने सामने आले। या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी झाली। सभेत एकमेकांना शिवीगाळही करण्यात आली आणि यानंतर महापालिका परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। नांदेड महापालिकेच्या आवारातच गोंधळ निर्माण झाला। हाणामारी करण्यात आली। शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी ही हाणामारी केली। आपण ही दृश्य पाहतो आहोत। उर्दू शाळा सुरू करण्यावरून हे दोन्ही पक्षाचे नगरसेवक आमने सामने आले आणि त्यांच्यामध्ये हाणामारी झालेली आहे। उर्दू शाळेच्या मुद्द्यावरून हा वाद झालेला आहे। महापालिकेमध्ये शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातलेला आहे। उर्दू शाळा सुरू करण्यावरून या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झालेली आहे। ही बाचाबाची आपण पाहतो आहोत। भर नांदेड महापालिकेमध्ये ही अशी तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार आज घडलेला आहे। शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये ही हाणामारी झालेली आहे। नांदेडमध्ये यावेळेला एमआयएम हा पक्ष जो आहे तो खूप पुढे आलेला आपण सगळ्यांनी पाहिला। खूप मोठ्या प्रमाणात एमआयएमचे कार्यकर्ते निवडून आलेले यावेळेला आपण पाहिले आणि या एमआयएम पक्षामध्ये आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झालेली आहे। उर्दू शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून हा हाणामारीचा प्रकार घडलेला आहे। महापालिका परिसरामध्ये गोंधळ होण्याचे बाचाबाचीचे प्रकार आपण गेल्या वर्षभरापासून ऐकतो आहोत। नांदेड महापालिकेमध्ये शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये ही अशी तुफान हाणामारी झालेली आहे। जे प्रतिनिधी आपण निवडून देतो जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी म्हणून हे प्रतिनिधी आपण निवडून दिलेले असतात, जे पालिकेमध्ये जाऊन आपले प्रश्न मांडतायत, आपले प्रश्न सोडवतील अशी आपल्या सगळ्या सर्वसामान्यांची अपेक्षा असते। मात्र शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक जे आहेत नांदेडमधले ते कसा गोंधळ घालतायत आणि उर्दू शाळेवरून कशा प्रकारे हाणामारी महापालिकेमध्ये करतायत याची दृश्य आपण पाहतो। अत्यंत बोलकी अशी ही दृश्य आहेत। आमचे नांदेडचे प्रतिनिधी केशव घोणसे पाटील यांच्याकडून अधिक माहिती आपण घेऊया। केशव, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतील म्हणून आपण नगरसेवक निवडून देत असतो। शिवसेना आणि एमआयएमच्या या नगरसेवकांमध्ये महापालिकेतच अशी हाणामारी झालेली आहे, काय यावर भाष्य करावं लागेल? सुवर्ण, निश्चितच एक प्रकारे महानगरपालिकेचं सभागृह हे आखाडा बनलेलं आपल्याला आज पाहायला मिळालं। एमआयएमच्या नगरसेवकांनी देगलूर नाका हा जो मुस्लिम बहुल भाग आहे त्या भागामध्ये उर्दू शाळा सुरू करण्यात यावी असा एक ठराव ठेवलेला होता आणि त्याचबरोबर ज्या विषय पत्रिका मराठी भाषेत दिल्या जातात त्या विषय पत्रिका उर्दू भाषेत दिल्या जाव्यात अशी मागणी एमआयएमच्या नगरसेवकांची होती। परंतु शिवसेना नगरसेवकांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला आणि प्रत्येक भाषेत जर विषय पत्रिका द्यायचं ठरत असेल तर मग मराठीच्या ऐवजी तुम्ही उर्दूत देताय, मग त्याचबरोबर पंजाबी नगरसेवक आहेत, मग पंजाबीत द्या, गुजराती नगरसेवक आहेत, मग गुजरातीत द्या, अशा प्रत्येक भाषेत तुम्ही विषय पत्रिका देणार आहात का असं सांगत आक्षेप घेतला आणि त्याच्यावरूनच एकच गदारोळ झाला। शिवीगाळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर शिवसेना आणि आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी सभागृह। आपण केशव तुमच्याशी बोलूया, मात्र आपल्याबरोबर आता दीपक सिंह रावत आहेत, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते, आपण त्यांच्याशी बोलूया। रावत साहेब, आम्हाला सांगाल हा जो प्रकार काही हाणामारीचा घडलेला आहे, दृश्य अत्यंत बोलके आहेत, आपण काय आपली भूमिका मांडाल? अशा प्रकारे शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झालेली आहे। आमची शिवसेना पक्षाची नेहमी एकच भूमिका राहणार, जनतेच्या विकासासंदर्भात आणि सभागृहात जे काही मागणी असेल विकास संदर्भात आम्ही नेहमी मानत असतो आणि माननीय बाळासाहेबांनी आम्हाला शिकून घेतलेलं आहे। त्यांनी त्यांच्या विचारांच्या अंगात आहे, माननीय उद्धवजी यांच्या विचारांच्या अंगात आहे। त्या हिशोबाने मी 80% समाजकारांच्या माध्यमातून फक्त लोकांच्या विकासासाठी बोलतो। माननीय आमचे हिंदू हृदय समाज कैलासवासी बाळासाहेब ठाकरे जेव्हा निधन झालं, सुरुवातीच्या सभेमध्ये जेव्हा आम्ही श्रद्धांजली सभेत प्रस्ताव मांडला, या लोकांनी विरोध दर्शवून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला आणि बाहेर यांनी शिवसेनेच्या विरोधात त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक वाचलं। यांचा एकच उद्देश आहे की जनतेनं यांना निवडून दिलं। रावत साहेब, मला फक्त आजच्या घटनेविषयी सांगाल, अशा प्रकारे नगरसेवकांनी आपापसात हाणामारी करणं हे कितपत नैतिकतेला धरून कितपत योग्य आहे? आपण रावत साहेब आपला मुद्दा चर्चेतून सुद्धा सोडवू शकला असतात।
बिलकुल 100% खरं आहे. आम्ही चर्चेला केव्हाही तयारच राहू, कारण की आम्ही इथं मारामारीचे आलो नाही, जनतेचा प्रश्न सोडवायचा आहे. आज जेव्हा सर्वसाधारण सभा चालू झाली तर एमआयएमचे नगरसेवक आणि काँग्रेसचे नगरसेवक शफी अहमद कुरेशी यांनी काँग्रेस आणि एमआयएमच्या लोकांनी म्हणले की भाई आमच्या महिलांना मराठी वाचता येत नाही, तुम्ही उर्दूमध्ये अजेंडा काढा. महापौरला मागणी केली. आम्ही त्या मागणीच्या विरोधात आम्ही महापौरला म्हटलं ही पद्धत तुम्ही बंद करा. जातीपातीच्या नावावर आपण महाराष्ट्रात राहतो, मराठीमध्ये अजेंडा पाहिजे आपल्याला. आणि आम्ही हे म्हणल्याबरोबर ते लोक अग्रेसिव्ह आमच्या नगरसेवक अंगावर आले. 2-4 नगरसेवक आमचे त्यांच्या अंगावर. मग आमची पद्धत आली अंगावर तर घेतली सिंगावर. त्या शिवसेनेच्या 2 वर्षात आम्ही त्याला बिलकुल सोडवत केलो. म्हणजे रावत साहेब आपल्याला असं म्हणायचे की सुरुवात एमआयएमच्या नगरसेवकांनी केली. बिलकुल 100% एमआयएमचा नगरसेवक केली. तुम्ही बघितलं असेल फुटेजमध्ये त्याने जे सुरुवात केलेली आहे. आणि दुसरं आमची मागणी महापौर होती, जर तुम्ही उर्दूमध्ये जर तुम्ही अजेंडा काढत असाल तर इथं सर्व जाती धर्माच्या अजेंडा नावावर तुम्हाला अजेंडा काढावा लागेल. पंजाबी नगरसेवक आहे, गुजराती नगरसेवक आहे, तेलुगू भाषिक आहे, सर्वांच्या नावावर तुम्हाला अजेंडा काढावा लागेल अशी आम्ही महापौर मागणी केली. नक्की रावत साहेब, आपण हाही मुद्दा मांडता आहात की चर्चेअंती हा मुद्दा सुटू शकला असता, मात्र सुरुवात त्यांनी केली आणि या वादावादीमध्ये किंवा हाणामारीमध्ये आपले सुद्धा नगरसेवक उतरलेले आहेत. मला सांगा पुढचं पाऊल काय असेल? जे या फुटेजमध्ये किंवा या दृश्यांमध्ये दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का? दोन्ही पक्षाचे नगरसेवक त्यांच्यावर कारवाई होणार का? कारवाई कसं आहे, सभागृहाचा विषय कारवाईचा प्रश्न नाही. महापौरांनी ठरावं की भविष्यात सभागृह कसं चालवायचं आहे. कारण की आम्हाला आणखी 5 वर्ष जनतेच्या कामासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे. आणि शिवसेना भाजपच्या नगरसेवकांना जनतेना विरोधी पक्षात बसले आहे. आम्ही त्या विरोधी पक्षाची भूमिका वेगवेगळी बिलकुल पाळू. आणि आमचे नेते विनायकजी राऊत साहेब, माननीय कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे, संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आणि स्थानिक पदाधिकारी यांचा विश्वास घेऊन यांनी जे मार्गदर्शन त्या हिशोबाने सभागृहात गाजू. नक्की धन्यवाद आपण ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. दिलीपसिंह रावत होते, विरोधी पक्षनेते शिवसेनेचे. सर्वसाधारण सभेमधला हा विषय आहे, त्यामुळे कारवाईचा प्रश्न इथे येत नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. कारवाई संदर्भात प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. मात्र पाहतो आहोत उर्दू शाळेच्या मुद्द्यावरून कशा प्रकारे हाणामारी नगरसेवकांमध्ये झालेली आहे. एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि शिवसेना एकमेकांना भिडली आणि महापालिकेमध्येच अशा प्रकारे हाणामारीचा प्रकार घडलेला आहे. आमचे प्रतिनिधी केशव घोणसे पाटील सुद्धा दूरध्वनीवर उपस्थित होते आणि अधिक माहिती देत होते. केशव, धन्यवाद आपल्याला देखील. झी 24 तास एक पाऊल पुढे.